मला असं वाटतं की तुम्ही प्रतिमाताई, मी तुम्हाला ओळखते तेव्हापासून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एकट्या राहता, पण तुम्ही प्रपंचसारखी एक मालिका केली, जे एकत्र कुटुंब, ते एक मोठं घर, त्या घरातली ती 7, 8, 10 माणसं ह्यांच्याबद्दल होती. मग हे कुठून आलं? मी जरी आता एकटी राहत असले तर मी एकत्र कुटुंब पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्या आईच्या बाजूला काय, वडिलांच्या बाजूला काय, खूप मोठी कुटुंब होती. एकत्र राहत पण होती. म्हणजे मी जेव्हा आजोळी जायचं तेव्हा माझ्याकडे पणजी होती, आजोबा होते, 2 मामा, 4 मावश्या. हे काही सगळे एकाला एकत्र राहायचे नाहीत, पण सुट्टीत म्हणा किंवा आम्ही जेव्हा वडिलांचं गाव त्याचं नाव खेड होतं, आता त्याचं नाव राजगुरुनगर आहे. तिकडे जसं होतं तर आमचं तर केवढं मोठं कुटुंब आहे. म्हणजे सगळेजण एकत्र तर फोटोत मावणार नाहीत. एका वेळेला आम्ही मोजलं होतं तर 60 माणसं होती. तर ते मी बघितलेलं आहे. बघितलंच नाही असं नाही. ते त्या वातावरणातली गंमत, त्या वातावरणातले एक काय म्हणायचं, ते एक व्हायब्रन्सी, ते मला फार आवडायचं. मी तसं राहीन का तर नाही, पण वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगवेगळ्या आवडीची माणसं, हे सगळं मी बघितलेलं आहे.